नमस्कार सर्वांना. तर आता आपण ग्रुप सी मुख्य परीक्षा 2021च्या पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत. तर सुरू करूया. पहिला प्रश्न, व्यक्ती किंवा संस्थेची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी स्मरणिका प्रकाशित करतात त्याला काय म्हणतात? बघा, 75 वर्ष पूर्ण झाल्यात काय म्हटलं जातं? बघा, रौप्य महोत्सव म्हटलं जातं का? नाही, कारण 25 वर्षासाठी आपण रौप्य महोत्सव म्हणतोय. सुवर्ण महोत्सव म्हणतात का? तर नाही. सुवर्ण महोत्सव कधी? 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुवर्ण. बघा, सुवर्ण महोत्सव विचारलं तर लक्षात ठेवायचं 50 वर्ष, 100 वर्ष नाही. 100 वर्ष काय? तर शतक लक्षात ठेवायचंय. आणि 75 वर्षासाठी आपण अमृत लक्षात ठेवतोय. ठीक आहे. बघा, 25 वर्षासाठी रौप्य महोत्सव, 50 वर्षासाठी सुवर्ण महोत्सव, 75 वर्षासाठी अमृत महोत्सव आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यावर शतक. ओके, तर याचं उत्तर काय असणार आहे? अमृत महोत्सव. मग हीरक महोत्सव किती वर्षासाठी? तर लक्षात ठेवा, हीरक महोत्सव 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हीरक महोत्सव. ओके, तर लक्षात ठेवा 2021च्या मुख्य परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. भविष्यात सुद्धा येऊ शकतो. तर हे 4-5 वर्ष लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न बघा, लोभाजीरावांनी जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली, पण अति लोभाने त्याचा मृत्यू झाला. नावातच अति तिथे माती झाली. ओके, बघा आता आयत्या बिळावर नागोबा असणार आहे का? नाही. आयत्या बिळावर नागोबाचा अर्थ काय? तर दुसऱ्याच्या श्रमाचे फळ स्वतः घेणे. अतिशहाणा त्याचा बैल रिकाम, याचा अर्थ काय? तर स्वतःला शहाणे समजणे, पण कृती मात्र झिरो. ठीक आहे, काहीही कृती न करणे पण स्वतःला शहाणं समजणे. अति तिथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. आणि एक ना धड बराबर चिंध्या म्हणजे संख्येने जास्त आहेत, संख्येने जास्त पण कोणाचाही उपयोग नसतो, म्हणजे एकाचाही उपयोग होत नाही. ठीक आहे, तर हे चारही वाक्प्रचार लक्षात ठेवायचेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, भावकर्तृक क्रियापद नसणारे. बघा, आता तुम्ही 2017 पासून आपल्या सोबत आहे, तर तुम्हाला आता समजलं असेल. भावकर्तृक दिसलं की तुम्हाला ते 4 लक्षात ठेवायचे. कोणते? हे उजाडले, मळमळले, गडगडले, संजावले. बघा, संजावले दिसतंय, उजाडले दिसतंय, मळमळते दिसले. इथं काय विचारलंय? भावकर्तृक क्रियापद नसणारे विचारलंय. पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे. बघा, आता भावकर्तृक क्रियापदाला भावकर्तृकच का म्हणायचं? कारण या वाक्यामध्ये क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्या वाक्याचा कर्ता असतो. ओके, बर, या भावकर्तृक क्रियापदाला अकर्तृक क्रियापद पण म्हणतात. का म्हणतात? कारण वाक्यात कर्ता स्पष्ट नसतो. तसेच हे जे कर्ते असतात का नाही, वाक्यात स्वतंत्रपणे दिसत नाहीत. म्हणून भावकर्तृक क्रियापदाला दुसरं नाव काय? अकर्तृक क्रियापद. फसायचं नाही, दोन्ही पण लक्षात ठेवायचे. ठीक आहे, नंतर पुढचा प्रश्न बघा, अर्जुनाला मासा दिसला. आता प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोग मध्ये पहिली कंडिशन आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. ठीक आहे, आता दिसणारा कोण? तर मासा. बघा, बऱ्याच जणांना वाटलं असेल की अर्जुन कर्ता आहे. नाही, दिसणारा कोण? मासा. मग एक मासा दिसला, अनेक मासे दिसले, म्हणजे मासा बदललं म्हणजे कर्ता बदलला की क्रियापदाचं रूप बदलतं. याचा अर्थ हे कर्तरी प्रयोग आहे. आणि जर अजून डिटेलमध्ये जाऊन विचारलं की अकर्मक कर्तरी का सकर्मक कर्तरी, तर बघा, दिसण्याची क्रिया इथं कोणावर झाली? तर माशावरच झाली. म्हणजे हे उदाहरण कशाचं येणार आहे? अकर्मक कर्तरी प्रयोगाचं. ठीक आहे, बघा, आता कर्तरी प्रयोगामध्ये 2 पार्ट येतं, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. सकर्मक मध्ये कर्म असणारे, अकर्मक मध्ये कर्म नसणारे. बघा, तो आंबा खातो, खाण्याची क्रिया आंब्यावर कर्म आहे. मैना पेरू खाते, खाण्याची क्रिया पेरूवर कर्म आहे. आजी दुष्ट काढते, काढण्याची क्रिया दुष्टवर, म्हणजे इथं कर्म आहे. आणि इथं बघा, रमेश गावाला गेला, जाण्याची क्रिया रमेशवरच झालेली आहे, बिचाऱ्यावर, म्हणजे इथं कर्म नाही. ओके, रमेश दुपारी घरी यावा, येण्याची क्रिया इथं रमेशवरच झालेली आहे. पक्षी आकाशात उडतात, इथं उडण्याची क्रिया उडणारे कोण? पक्षी, आणि उडण्याची क्रिया सुद्धा पक्षावर, म्हणजे इथं अकर्मक क्रियापद असणारे, वाक्यामध्ये कर्म नाही. तर हे सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, अजिबात फसायचं नाही. आता पुढचा प्रश्न बघा, कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे ही कोणत्या विभक्तीचे अव्यय आहेत? बघा, इथं ऊन मुळे आपल्याला पंचमी वाटू शकतं, पण हे याच्यावर आयोगाने 2 ते 3 प्रश्न विचारले, त्यामुळे हा डाटा परफेक्ट करून घ्यायचा आहे. बघा, पहिले आपण पाठांतर करूया किंवा काही ट्रिक सांगतो त्या लक्षात ठेवा, नंतर आपण प्रश्न सोडवू. लगेच प्रश्न सुटणार आहे. बघा, द्वितीया प्रत लागे. आता द्वितीयामध्ये 2च शब्द आहेत, हे तर लक्षात राहील की व्हिज्युअलाइज मेमरीमध्ये तुमच्या की द्वितीयामध्ये 2च शब्द होते. आणि ते पण कसे लक्षात ठेवायचे? दुसरीची प्रीत लागी. एक हक्काची असताना दुसरीची प्रीत लागली भाऊला.
ठीक आहे. तर दुसरीची प्रीत लागी म्हणजे दुसरी म्हणजे द्वितीया, प्रीत म्हणजे प्रत आणि लागी तर लक्षात राहील. ओके. तर आता बघा इथं शब्दयोगी अव्ययाचे जे 17-18 प्रकार आहेत ना त्यामध्ये दिक्वाचक मध्ये पण लागी येतं. ओके. दिक्वाचक मध्ये मग आता इथं तुम्ही जर का द्वितीय लक्षात ठेवलं तर हे द चा म्हणजे द्वितीयामधील द आणि दिक्वाचक मधील द याची सांगड लावायची आणि हे लागी दिक्वाचक मध्ये पण लक्षात ठेवायचे. 2024च्या परीक्षेमध्ये हे लागी विचारलं होतं. ठीक आहे. आता अजून सोपं काय तर षष्टीमध्ये पण संबंधी आणि विषयी हे दोनच शब्द आहेत. ओके. आता सप्तमी पण सोपं आहे. सप्तमीमध्ये आपण अधिकरण लक्षात ठेवतो, एखादं स्थान लक्षात ठेवतो, हे खाली, आत, मध्ये, ठाई, विषयी, समोर आणि भोवती. हे विषयी सप्तमी मधलं कट केलं तरी चालेल, विषयी आपण षष्टीमध्ये लक्षात ठेवूया. ठीक आहे. त्यानंतर बघा पंचमीमध्ये ऊन लक्षात ठेवायचे. हे कडून ऊन, नंतर पासून मध्ये पण ऊन आहे आणि वाचून मध्ये पण ऊन आहे. पण आता लक्षात ठेवा आयोग काय करतं नेहमी फसवण्याचा प्रयत्न करतं. हे जर 3 शब्द नाहीत दिले आणि फक्त पेक्षा शिवाय खेरीज हे 3 शब्द दिले तर मात्र आपल्याला पंचमी आहे की नाही याबद्दल आपलं कन्फ्युजन होणार आहे. लक्षात ठेवायचे पंचमीमध्ये बाकी ऊन वाले लक्षात राहतील. हे पेक्षा शिवाय आणि खेरीज हे लक्षात ठेवायचे. बघा हे क्रमाने पाठ करायचे. पेक्षा शिवाय खेरीज. आता आपण हे पाठ करतो पेक्षा शिवाय खेरीज, पण ते नेमकं पंचमीचं आहे का षष्टीचं आहे ते लक्षात राहत नाही, किंवा सप्तमीचं आहे, चतुर्थीचं आहे. ठीक आहे. तर बघा सुरुवात पेक्षा पण आहे तर हा असणार आहे पंचमीचा गट. ठीक आहे. पेक्षा शिवाय खेरीज पंचमीमध्ये येणार आहेत. ओके. आता पंचमी झालं, षष्टी झालं, सप्तमी झालं. आता चतुर्थी असतो म्हणजे उपवास असणार आहे. मग चतुर्थीसाठी आपली मैत्रीण प्रीती करता आईकडे खिचडी स्तव फराळाबद्दल आग्रह केला. ट्रिक पाठ करायची का अजिबात पाठ करायची नाही. 2-3 वेळा फक्त म्हणायची, आपोआप तिथं आठवणार आहे की हा हे स्तव म्हणजे खिचडी स्तव, हे बद्दल म्हणजे फराळाबद्दल, हे प्रीती म्हणजे हे प्रती, नंतर प्रित्यर्थ हे प्रीतीमध्ये येणार आहे. प्रीती करिता हे करिता पण आलं, आईकडे पण आलं आणि चतुर्थीसाठी पण आलं. ठीक आहे. सगळे शब्द या ट्रिक मध्ये बसवलेत आपण. फक्त एवढंच लक्षात ठेवायचे, चतुर्थी म्हणजे उपवास असणारे, चतुर्थीसाठी प्रीती करता आईकडे खिचडी स्तव फराळाबद्दल आग्रह केलेला आहे. तर मग आता काय चतुर्थी पाठ झालं, द्वितीय पाठ झाले, हे चतुर्थी पाठ होतंय, पंचमी पाठ होतंय. पंचमीमध्ये तर ऊन वाले 3 शब्द येतं आणि पेक्षा शिवाय खेरीज हे प वर्ण पंचमी लक्षात ठेवायचं आहे. नंतर संबंधी विषय लक्षात राहत आहे आणि अधिकरणवाले जे स्थलदर्शक जे आहेत ना ते सगळे येणार आहेत कुठं सप्तमीमध्ये. मग आता उरलंय काय फक्त तृतीया उरलंय. मग तृतीयाची ट्रिक करायची असेल तर करा किंवा सोडून द्या. जे उरलेले शब्द तृतीयामध्ये येणार आहेत हे द्वारा, मुळे, योगे, करवी. ठीक आहे. आठवत आहे का तृतीयामध्ये सगळे शब्द येणार आहेत. हे मुळे, कडून, करवी, द्वारा, योगे, प्रमाणे, सह, बरोबर, वतीने. आता बघा अजून एक सांगतो, हे कडून बघा इथं पंचमीमध्ये पण आहे तृतीयामध्ये पण आहे तर लक्षात ठेवायचंय. नंतर इथं कडे आणि करिता चतुर्थीमध्ये आहे पण कडून मात्र तृतीयामध्ये. तर याची सांगड पण तुम्ही लावून घ्यायची की कडून तृतीयामध्ये आणि करिता आणि कडे हे चतुर्थीमध्ये. ठीक आहे. आता सगळा डाटा तुमच्या ओळखीत झाला असेल. एकदा दोनदा रिव्हिजन करा, परफेक्ट लक्षात राहणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, निळ्या रंगाचे रत्न. बघा आता असा विचार करा की आपण परीक्षा हॉलमध्ये आहे आणि आपल्या समोर हा अनोळखी प्रश्न आहे, आपल्याला याचं उत्तर माहित नाही, तरी पण असं आपण सोडवू शकतो. कसं बघा, आता निळ्या रंगाचे रत्न, चंद्र असणार आहे का नाही, आकाश असणार आहे का नाही. ओके. आता निळकंठ तर माहिती आहे आपल्याला समासामध्ये की निळा आहे कंठ ज्याच्या असा तो म्हणजे कोण भगवान शंकर, तर निळकंठ पण नसणार आहे. ठीक आहे. तर उत्तर निघालं ना इंद्रनीळ. जरी आपल्याला माहित नसलं आणि एखादा अनोळखी प्रश्न आला तर घाबरायचं नाही, ऑप्शन बघायचे. ऑप्शन सोपे असतात, प्रश्न अवघड असतो, ऑप्शन सोपे असतात. ठीक आहे. बघा इंद्रनीळ म्हणजे काय निळ्या रंगाचे. पुष्कराज पिवळ्या रंगाचे. इथं पुष्कराज मधला प आणि इथं पिवळ्यातला प पण याची पण सांगड लावू शकता. नंतर गोमेद तपकिरी रंगाचे. हे बाकीचे जे आहेत ना पुष्कराज, गोमेद फक्त एकदा वाचायचे, ट्रिक करायचे नाही, पाठांतर करायचं नाही, फक्त एकदा वाचायचे. लक्षात राहिले तर राहिले, अदरवाईज फक्त महत्वाचे कोणते आहेत, हे इंद्रनीळ, हे पाचू हिरव्या रंगाचं, माणिक लाल रंगाचं, हे 2-3 फक्त लक्षात ठेवा. आणि अजून एक नवीन बघा वैडूर्य, थोडा नवीन वाटतोय म्हणजे हा मांजराच्या डोळ्याप्रमाणे असणार आहे. ठीक आहे. वैडूर्य मांजराच्या डोळ्याप्रमाणे. नंतर पुढचा प्रश्न बघा, जोड्या जुळवायच्यात आपल्याला. ओळखीचं काय दिसतंय, अवर्णनीय, ज्याचे वर्णन केले नाही असा. सीला 4 लावा, सीला 4 दिसलेला आहे, उत्तर निघालेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही जाऊ शकता. पण आता आपण अनालिसिस घेतोय तर याचं डिकोडिंग करूया. बघा एकाच काळात हयात असलेले म्हणजे समकालीन असणार आहे. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले असा बहुश्रुत असणार आहे. ज्याला मुले बाळे नाहीत असा निपुत्रिक असणार आहे. सिंपल प्रश्न आहे. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, संयोजन म्हणजे काय. बघा सांदा, मिलाप,
आणि जोड. आता मिलाप होणे आणि जोड जोड होणे म्हणजे मिलाप आणि जोड हे तर समानार्थी शब्द आहेत. म्हणजे तुम्हाला असा ग्रुप बघायचा आहे की ज्यामध्ये सी डी एकत्र येईल. इथं बीडी आहे, बीसी आहे, एडी आहे, सीडी. बघा सीडी एकत्र आहे म्हणजे जर मिलाप उत्तर असेल तर जोड पण उत्तर पाहिजे. सीडी उत्तर आहे म्हणजे एकच असा पर्याय आहे की जिथं सीडी इन्क्लूड आहे आणि तो पर्याय ए सी डी म्हणजे संयोजनचा अर्थ सांधा पण असणार आहे. बघा कार्यक्रमाचे सुसूत्र आखणी याला काय म्हणायचंय? सूत्रसंचालन. सूत्रसंचालन ठीक आहे. आणि हे संधी या शब्दाचे हे अनेक अर्थ आहेत. कोणते कोणते? जोडणी, नंतर सांधा, नंतर सांधणे, नंतर ऐक्य किंवा मिलाप, तसेच हे जोड शब्द सुद्धा. तर एकदम सोपा प्रश्न आहे. आपल्याला वाटतं की अवघड काहीतरी बाहेरचा प्रश्न आला, पण ऑप्शन सोपे असतात. व्यवस्थित टॅकल करायचंय, घाबरायचं नाही. आता बघा, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते त्यावेळेस तो प्रयोग असणारे भाव्य प्रयोग. कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता धातुरूपेश असणारे आणि क्रियापदाचे रूप हे कोणाप्रमाणे बदलणार आहे? तर कर्त्याप्रमाणे बदलणार आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे धातुरूपेश असणारे आणि क्रियापदाचे रूप हे कर्माप्रमाणे बदलणार आहे. ठीक आहे. आणि भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्माप्रमाणे रूप बदलणार आहे असं आपल्याला वाटतं, पण अजिबात नाही. लक्षात ठेवा, कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून, इथं असून आणि नसून मध्ये पण आयोग फसवू शकतं. लक्षात ठेवा, इथं नो कर्ता नो कर्म. ठीक आहे. मग ते क्रियापदाचं रूप कसं असतं? तर लक्षात ठेवा, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचनी. आता हे पण लक्षात राहत नसेल, कधी कधी बघा एक वचनीच्या जागी आयोग अनेक वचनी टाकू शकतं, अनेक वचनी. ठीक आहे. तर त्यावेळेस आपण फसू शकतो, कारण फ्लो मध्ये आपल्याला वाटतं की हा तृतीय पुरुषी नपुसकलिंगी अनेक वचनी असू शकतं. पण लक्षात ठेवा, आपल्याला परफेक्ट परमनंट मेमरीमध्ये आढळण्याचा आहे. एकच लक्षात ठेवा, 3N1. आपण म्हणतो ना 3 in 1. पण आता हे 3 in 1 नाही लक्षात ठेवायचं, आपल्याला लक्षात ठेवायचंय 3N1 तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचनी. परत एकदा सांगतो बघा, 3N1 तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आणि 1 म्हणजे काय? तर एक वचन. ठीक आहे. इथं एक वचन आणि अनेक वचन मध्ये अजिबात फसायचं नाही. नंतर गेला होता या क्रियापदाचा प्रकार शक्य आहे का? नाही. शक्य तर आता आपल्याला माहिती आहे. साधित आहे का? साधित पण नाही. साधित मध्ये काय काय येते? ते पाणावले, नंतर दुरावले वगैरे वगैरे. संयुक्त आहे का? यस, हे संयुक्त क्रियापद आहे, जिथं हे धातू साधित आहे आणि हे सहाय्यक क्रियापद आहे आणि दोघं मिळून काय तयार होतं? संयुक्त क्रियापद तयार होते. पण त्याला एक अट पाहिजे, काय? एकाच क्रियेचा बोध होणे गरजेचं आहे. ओके. बघा, संयुक्त क्रियापद उत्तर असणारे सिद्ध आहे का? नाही, सिद्ध नाही. ओके. बघा, आता तो शाळेत गेला होता, हे खेळू लागली, हे जात आहे. अजून बरेच आयोगाने विचारलेली उदाहरण आहेत, आपण 2-3च घेतले तिथं. तर यामध्ये आता लक्षात काय ठेवायचंय की याची रचना कशी असते? धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद. यामधलं जे धातू साधित आहे ना, ते मुख्य क्रियेचा बोध करते आणि जे सहाय्यक क्रियापद आहे ते विधानाला पूर्णता आणण्याचं काम करते. आणि एक कंडिशन आहे महत्वाची, काय? ते दोघं मिळून एकाच क्रियेचा बोध होणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातून पत्रलेखनाचे वैशिष्ट्य असलेला पर्याय निवडा. 2021चा पेपर आहे, 2025 चालू आहे. पत्रलेखनावर या 2021 नंतर अजिबात प्रश्न आलेला नाही आणि याच्यात पडू पण नका. उगं विचारलाय म्हणून अजून डिटेलमध्ये डोक्याची मंडई करून घेण्याचा काहीच विषय नाही. प्रश्न कॅन्सल झालेला आहे, त्यामुळे सोडून द्या. पुढचा प्रश्न बघा, दिशाभूल. दिशाभूल या शब्दाचा योग्य अर्थ निवडायचा आहे. दिशा चुकणे. यस, दिशाभूल झाली म्हणजे आपण म्हणू शकतो की अरे माझी दिशा चुकली, म्हणजे ए असणारे बीडी कट करा. भुरळ पडणे. भुरळ पडणे असू शकतं का? दिशाभूल झाली, बरं असू शकतं. ठीक आहे. भ्रम होणे. हा, दिशाभूल होणे म्हणजे भ्रम होणे म्हणू शकतो आपण, म्हणजे बी पाहिजे. बी पाहिजे. इथं बी आहे का? नाही. इथं बी आहे का? नाही. म्हणजे इथं बी आहे. बघा, वरील सर्व पर्याय बरोबर असणार आहेत. विचाराचा गोंधळ होणे, हा हे पण आहे. दिशाभूल होणे, विचारांचा गोंधळ होणे आणि भुरळ पडणे पण असणार आहे. तर दिशाभूलचे सगळे अर्थ इथं लिहून घ्यायचे. एकतर दिशा चुकणे हे बरोबर आहे, पण हे भुरळ, नंतर भ्रम आणि विचारांचा गोंधळ, तर हे पण बरोबर आहे. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सुपीक शब्दासाठी विरोधार्थी नसलेला विचारले. ठीक आहे. तर सुपीक शब्दासाठी विरोधार्थी नसलेला, सुपीक नापीक हे विरोधार्थी आहे. सुपीक ओसाड हे पण विरोधार्थी आहे. सुपीक वैराण हे पण विरोधार्थी आहे. सुबत्ता आहे का सुपीकच्या विरोधार्थी? नाही. बघा, सुपीक म्हणजे काय? समानार्थी सुबत्ता.
बाकी आपल्याला विचारलं विरोधार्थी नसलेला म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे. अजून एक लक्षात ठेवा, सुपीक आणि सुकाळ मध्ये एक कन्फ्युजन आहे. सुकाळ म्हणजे काय तर विपुलता आणि सुबत्ता काय सुपीक साठी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आघात रहित जोडाक्षरांचा योग्य गट ओळखायचा आहे. त्यापूर्वी आघात रहित म्हणजे काय आणि आघात सहित म्हणजे काय यातला फरक समजून घ्या. बघा आघात सहित, आता बघा इथं जोडाक्षरापूर्वी ऱ्हस्व स्वरावर आघात होऊन तो दीर्घ उच्चारला जातो. बघा हे कन्या यातलं हे जोडाक्षर आहे. या जोडाक्षरापूर्वी हे जे ऱ्हस्व स्वर आहे का नाही त्याच्यावर आघात होतोय. आघात का होतोय याच्या खोलात जाऊ नका, फक्त लक्षात ठेवा की आघात होतोय. मग हा आघात झाल्यानंतर काय त्याचा उच्चार आपण कसा करतोय, कन्या, क ला थोडासा जोर लावतोय, त्या क चा उच्चार आपण दीर्घ करतोय. बघा वन्य, व चा उच्चार दीर्घ करतोय. शिष्य, रस्ता, पुण्य, मुद्दा, विठ्ठल हे सगळे शब्द आहेत आघात सहित. घाबरायचं नाही, एक ट्रिक सांगणार आहे, लक्षात राहील. बघा आघात रहित मध्ये काय तर जोडाक्षरापूर्वी ऱ्हस्व स्वरावर आघात येत नसल्यास तो ऱ्हस्व उच्चारला जातो. बघा हे पणे हे जोडाक्षर आहे, या जोडाक्षरापूर्वी हे जे ऱ्हस्व स्वर आहे ना याच्यावर आघात होत नाही आणि त्यावेळेस तो कसा उच्चारतोय आपण, ऱ्हस्व उच्चारतोय. जसं पणे, कनेर, आम्ही, तुम्ही, दोन्ही, काना, वराड, उद्या, पुण्यास. ओके, तर हे शब्द वारंवार विचारलेले आहेत, लक्षात ठेवायचे. फक्त तुम्हाला आघात रहित मध्ये एक शब्द सांगतो, जे ह वाले जर शब्द तुम्हाला सापडले ना तर ते आघात रहित मध्ये टाकायचे. बघा ह ह ह ह ह ह नंतर ह, इथं उद्या आणि पुण्यास हे य वाले आहेत, पण य इकडं पण आहे. ठीक आहे, तर उद्या आणि पुण्यास तुम्ही लक्षात ठेवा, बाकी ह वाले सगळे लक्षात राहतील. म्हणजे उद्या पुण्याला जायचंय एवढे जर दोन तुम्ही आघात रहित जर लक्षात ठेवलं उद्या पुण्याला, आणि बाकीचे ह वाले सगळे शब्द लक्षात ठेवायचे आघात रहित असणार आहेत ते, आणि वरचे जे आहेत ते आघात सहित असणार आहेत. ठीक आहे, आता आपण प्रश्नाकडे वळूया. आघात रहित विचारले, आता आघात रहित जर विचारला असेल तर आपल्या समोर लगेच आलं पाहिजे, अरे हा ह वाला शब्द आणि उद्या पुण्याला जायचंय. ठीक आहे, बघा पुण्याला मध्ये आघात रहित आहे, पण पुण्य मध्ये मात्र प वर आपण आघात करतोय, तो आघात सहित आहे. त्यामुळं हे कन्फर्म लक्षात ठेवायचे, उद्या आणि पुण्यास, आणि पुण्य मात्र आपल्याला आघात सहित मध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर आता आघात रहित विचारले, आपल्या समोर येणार आहे की ह वाला शब्द शोधायचा आणि उद्या आणि पुण्याला हे दोन शब्द सापडले पाहिजेत. आता बघा इथं पुण्य नाही, इथं तर आघात आहे, कन्या, वन्य, मान्य, धन्य, कल्याण. पण जरी तिथं सुचलं नाही तुम्हाला ह तर आठवायला पाहिजे. मग ह बघा पणे, कनेर, आम्ही, इथं ह दिसतोय, तुम्ही, दोन्ही, का नाही, इथं पण ह दिसतोय. मग सी आणि डी कन्फर्म उत्तर निघालेले. पर्याय क्रमांक 4 फक्त सी आणि डी बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा सोप्या सोप्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे. बघा पुढचा प्रश्न बघा, शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आले कारण. कारण आहे म्हणजे आपल्या समोर लगेच स्व का ऊस आठवलं पाहिजे. स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक. कशामध्ये येतं हे, गौणत्व बोधक. म्हणजेच काय तर मिश्र वाक्यामध्ये येणार आहे. ओके, आपल्याला विचारलंय काय वाक्याचा प्रकार काय असणार आहे, मिश्र वाक्य. लगेच उत्तर. पुढचा प्रश्न बघा, भाववाचक नामाचा अचूक पर्याय निवडायचा आहे. फसवेगिरी, लुच्चेगिरी, दांडगाई, लबाडी. जर पाठांतर किंवा फॅक्ट्सवर जर कमेंट असेल तर पहिलाच पर्याय पाहिल्यावर तुम्हाला उत्तर येणार आहे. पुढे हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली विशेष नाम आहेत. सोने, तांबे, चांदी, लोखंड हे पदार्थवाचक नाम आहेत. हे हरी, वामन, लक्ष्मण, नारायण ही पण विशेष नामे असणार आहेत. ओके, आणि अजून एक सांगतो, भाववाचक नामामध्ये कुठले प्रत्यय, वाताई आई, वाताई आई, कितव, गिरिय पण. वाताई आई, कितव, गिरिय पण. पाठ करा, पाठ करा, पाठ करा. ठीक आहे, वारंवार हे आम्ही जवळपास त्याच्यावर अर्धा दिवस घालवला आणि हा सिक्वेन्स बसवलाय. 2-3 तास गेले होते. म्हणजे तुमच्याकडे जर ट्रिक असेल, ऑलरेडी तुमची पाठ असेल तर ठीक आहे, पण आम्ही हा सिक्वेन्स व्यवस्थित बसवलेला आहे. वाताई आई, कितव, गिरिय पण. वाताई आई, कितव, गिरिय पण. विषय संपला. आता पुढचा प्रश्न बघा, बहुव्रीही समासाचं उदाहरण आपल्याला ओळखायचंय. चक्रपाणी, अनंग. पहिलाच ऑप्शन मध्ये बघा, चक्र आहे, चक्र आहे ज्याच्या हातात असा तो चक्रपाणी. म्हणजे इथं षष्टी बहुव्रीही असणारे. अनंग नाही, अंग ज्याला असा तो कामदेव. ठीक आहे, अनंग काय असणार आहे, नत्र बहुव्रीही असणार आहे. म्हणजे आपल्याला उत्तर तर निघतंय, पर्याय क्रमांक 1 असणार आहे. आता बाकीचे बघू आपण. यथाशक्ती आणि दर दिवस इथं लिहून घ्यायचं. यथाशक्ती आणि दर दिवस काय असणार आहेत, अव्यय भाव समास असणार आहे. नंतर राम, लक्ष्मण आणि पापुणे. बघा राम, लक्ष्मण काय, राम आणि लक्ष्मण म्हणजे इतरेतर. बघा इतरेतर आणि समाहार मध्ये फसायचं नाही. आपल्याला कधी कधी इतर शब्दामुळे आपल्याला
समारची उदाहरणं आपण इकडे घुसडतो, तशी घुसडायची नाहीत. लक्षात ठेवा, स्वतःला कन्फ्युज करून घ्यायचं नाही. राम लक्ष्मण इतर मध्ये येणार आहे. ओके. नंतर पाप पुण्य, पाप किंवा पुण्य म्हणजे वैकल्पिक मध्ये येणार आहे. नंतर राजवाडा, राजाचा वाडा हे षष्टी तत्पुरुष असणार आहे. आणि रक्तचंदन, रक्त असे चंदन म्हणजे हे कर्मधारय समास असणार आहे. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, एका भाषेतील मजकूर त्याचा आशय दुसऱ्या भाषेत म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे भाषांतर करणे. सिंपल आहे ना. हे बातमी चौकट, चौकट म्हणजे काय तर एक मर्यादा, म्हणजे GS ला आपण म्हणतो ना की मर्यादित राहा, चौकटीत राहा. तर हा चौकट म्हणजे मर्यादा किंवा एक ढाचा. ठीक आहे. बातमी तर माहिती आहे आपल्याला. वृत्तलेखन म्हणजे काय तर घटनेबद्दल माहिती देणारा लेख म्हणजे वृत्तलेखन. आणि भाषांतर म्हणजे काय तर हे एका भाषेतील मजकूर आणि त्याचा आशय आपल्याला दुसऱ्या भाषेत आणायचंय म्हणजे भाषांतर. आता कायमचे लक्षात राहणारे या शब्द समूहासाठी एक शब्द वापरून केलेले वाक्य, ही गोष्ट चिरंतन आहे, वाटू शकतं, तो कायम आठवणीत राहील. ओके. आजचा सामना अविस्मरणीय होता. येस, अविस्मरणीय म्हणजे काय, कायमचे लक्षात राहणारे म्हणजे फक्त सी बरोबर. बघा इथं AC पण दिलंय, पण चिरंतन हे एखाद्या वस्तूबद्दल वापरलं जातं जे की शाश्वत, नंतर कायम, नंतर निरंतर, हे अविनाशी, त्यानंतर अक्षय, हे त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. कशाचे, चिरंतन शब्दाचे. आणि अविस्मरणीय म्हणजे कायमचे लक्षात राहणारे. ठीक आहे. इथे लक्षात राहण्याशी संदर्भ होता, त्यामुळे अविस्मरणीय पाहिजे. पर्याय क्रमांक 3 उत्तर पाहिजे. आयोगाने इथं ESC दिलं होतं, फसवायचा प्रयत्न केला होता, पण आपण फसायचं का, फसायचं नाही. ओके. नंतर पुढचा प्रश्न बघा, प्रज्ञाच्या आठवणीने आईचे डोळे पाणावले. आता पाणावले दिसतंय म्हणजे पाणी या नामापासून हे काय आहे, साधित क्रियापद आहे. पहिलाच नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, साधित क्रियापद उत्तर असणार आहे. बघा हे थंडावली, दुरावली, पाणावली, हाताळते. इथं बघा हे मूळचे विशेषण अव्यय नामापासून बनलेले हे साधित धातू आहेत आणि त्या धातूपासून बनलेली ही साधित क्रियापद आहेत. ओके. परत एकदा आले भाव कर्तरी क्रियापद. आता पाठ पाहिजे. मळमळते, सांजवले, उजाडले, गडगडते. आपल्याला बघा दिसतंय सांजवले, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बाकी बघायची पण गरज नाही. तर पुढचा प्रश्न, तोंडी लावणे या शब्दाचा समास ओळखा. तोंडी लावणे, बघा इथं तोंडचं तोंडी म्हणजे ई हा विभक्ती प्रत्यय कायम राहिलाय, जो की लुप्त नाही झाला, म्हणजे तो अलुक आहे. अलुक तत्पुरुष समास. बघा अलुक तत्पुरुष समासात पहिल्या पदातील विभक्तीची रूपे लोप न पावता तशीच राहतात. पहिलं तर समजून घ्या, हे अलुक यातला लुक शब्द, लुक लुकणारे तारे तुम्ही पाहिले असतील, लुक लुक करणारे म्हणजे दिसणारे, पण ते अलुक, सॉरी लुक म्हणजे काय तर न दिसणारे, आणि अलुक म्हणजे काय तर लोप न पावता तशीच राहणारे म्हणजेच दिसणारे. ओके. तर या अलुक तत्पुरुष समासामध्ये जे पहिलं पद असतं ना, त्या पहिल्या पदातील विभक्तीचं रूप लोप न पावता तसंच राहते. आणि या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्व पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही आणि म्हणून याला अलुक तत्पुरुष समास म्हणतोय आपण. आणि या समासामध्ये सप्तमी विभक्तीचे प्रत्यय असणारे शब्द जास्त प्रमाणात आढळून येतात, हे पण लक्षात ठेवायचे. बघा हे अग्रेसर, यातला अग्रचा अग्रे आहे तसा राहिलाय, युद्धचा युधी आहे तसा राहिलाय, पंकचा पंके, सरसचा सरसी, कर्तरचा कर्तरी, कर्मणी, दिनचा बघा दिना आ प्रत्यय राहिला बघा सप्तमीतला, खिसे, कते, पहारे, तोंडी लावणे. हे पुस्तकामध्ये आहे एकमेव मराठीतलं उदाहरण. लक्षात ठेवायचे, पाठ करून टाकायचे. तोंडी लावणे म्हटलं की अलुक तत्पुरुष समास, तिथं आठवत बसायचा, विशेष ठेवायचा नाही. नंतर पुढचा प्रश्न आहे, संयुक्त वाक्य नसलेलं किंवा. आता संयुक्त वाक्य म्हटलं की काय, सविनियुक्त, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. आता बघा इथं किंवा विकल्प बोधक दिसतंय, नसलेलं ओळखायचं आपल्याला. रात्र फार झाली होती परंतु, पण परिपरंतु दिसतंय म्हणजे न्यूनत्व बोधक दिसतंय. बघा जेव्हा तेव्हा म्हटलं की काय असणार आहे, संकेत बोधक म्हणजे क्रियाविशेषण वाक्य आहे. हे क्रियाविशेषण वाक्य कुठं असतं, मिश्र वाक्यामध्ये असतं. म्हणजे हे आपल्याला विचारलंय संयुक्त वाक्य नसलेले, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. इथं पण बघा, किशोरने अभ्यास केल्यामुळे तो परीक्षेत उत्तीर्ण झाला. पण तुम्ही 4 नंबरचं वाक्य जर बघितलं ना, किशोरने अभ्यास केल्यामुळे तो परीक्षेत उत्तीर्ण झाला, तर हे केवळ वाक्य आहे. म्हणजे तसं हे पण उत्तर पाहिजे. संयुक्त वाक्य नसलेलं विचारलंय, हे आहे मिश्र वाक्य, हे आहे केवळ वाक्य. कारण इथं बघा एकच क्रियापद आहे, एकच उद्देश आणि एकच विस्तार. ओके. नंतर पुढचा प्रश्न बघा, थंडा फराळ या म्हणीचा समर्पक वापर असलेली वाक्यरचना. बघा पहिलं तर समजून घ्या, थंडा फराळ म्हणजे काय.
ज्यांची पहिली मेन्स आहे त्यांना असं वाटतं की थंडा फराळ म्हणजे काहीतरी थंड झालेलं खाणं. ओके, ज्यांची दुसरी मेन्स आहे त्यांना असं वाटतं की थंडा फराळ म्हणजे काहीतरी खाणं, एक थोडंसं काहीतरी नाश्ता पाणी करणं. आणि मग दुसरी तिसरी मेन्स झाल्यावर अनुभव येतो, मग कळतं की थंडा फराळ म्हणजे काहीच काहीच न खाणे. म्हणजे पाणी वगैरे पिऊ शकता, सरबत पिऊ शकता, पण काहीच न खाणे, याला दुसरा शब्द काय? उपाशी राहणे. ठीक आहे. आता बघा, आपण पर्याय वाचू. रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपवले. ठीक आहे, असू शकतं. सकाराम नेहमीच थंडा फराळ, नेहमीच थंडा फराळ घेतला तर जगणारच नाही भाऊ. तू बिकट कर ना, बिकट कर म्हणजे बिकट केला. ठीक आहे. राम घरी उशिराने आल्याने आईने त्याला थंडा फराळ देऊन झोपवले. ठीक आहे, असू शकतं. आणि थंडा फराळ झाला म्हणून काय खायचं नाही, म्हणजे इथं असा घेतलाय की जो फराळ आहे ना तो थंड झालाय म्हणून काय खायचा नाही का, म्हणजे डी पण आपण कट करणार आहे. बघा, डी पण कट केला, उत्तर निघालेलं आहे ए आणि सी बरोबर. एकदम सोपं आहे. रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपवले म्हणजे काहीतरी चहा पाणी देऊन झोपवले. किंवा राम घरी उशिराने आल्याने आईने त्याला थंडा फराळ देऊन झोपवले. तर दोघं पण उशिरा आलेत, त्यामुळे दोघं पण उपाशी राहिलेत. चहा पाणी लिंबू सरबत पिऊन दोघं पण झोपलेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. कुठे कुठे, दूर दूर, पुढे पुढे, हळूहळू म्हणजे पहिल्या शब्दाची पुनरावृत्ती. अभ्यस्त शब्द असणार आहे, पण कोणता? पूर्ण अभ्यस्त शब्द असणार आहेत. बघा, हे पूर्ण अभ्यस्त शब्दामध्ये हे तीळ तीळ, हाल हाल, तुकडे तुकडे, कोणी कोणी, एक एक, हळूहळू, पुढे पुढे, मागोमाग, हाय हाय, इथपर्यंत ठीक आहे. पण इथं पैसा इथं च लागले, लांबच लांब, वरचे वर, हे काही साकल्यवाचक शब्द लागलेत म्हणून घाबरायचं नाही. हे सुद्धा पूर्णाभ्यस्त शब्दच आहेत. हे पैसाच पैसा, लांबच लांब, वरचे वर, हे वरल्यावर, मधल्यामध्ये, खालच्या खाली, आतल्यात पूर्णाभ्यस्त शब्द आहेत. आता अंशाभ्यस्त शब्द बघा. हे चहा बिहा, झाड बीड, पुस्तक बिस्तक, दगड बिगड, घर बीर, शेजारी पाजारी, अर्धा मुर्दा, आगळ पगळ, गोड दोड, किडूक मिडूक, बारीक सारीक, उरला सुरला, आडवा तिडवा, कागदपत्र, कामकाज, कपडा रत्ता, बाजार हाट, साज शृंगार आणि बाड विस्तारा. आणि नंतर हे आहेत अनुकरण वाचक शब्द. बडबड, किरकिर, गुटगुटीत. बघा, काहीतरी ध्वनी दर्शक आहे. इथून काय नाद किंवा ध्वनीचा आवाज येतोय आपल्याला. कडकडाट, गटगटीत, नंतर फडफड, खतखोदून, तुरु तुरु, लुटू लुटू, चुटचुट, गडगड, वटवट. ठीक आहे. इथं गुटगुटीत मध्ये तुम्ही म्हणाल की आवाज येत नाही, पण आवाज येतोय असं समजायचं आणि तो अनुकरण वाचक मध्ये टाकायचा. ठीक आहे. बडबड, किरकिर, गुटगुटीत. नंतर त्यानंतर बघा, आता हे जे आहेत ना, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरण वाचक, हे कोणाचे प्रकार आहेत? तर अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहे. बघा, अभ्यस्त शब्द हा कोणाचा प्रकार आहे? तर साधित शब्दाचा प्रकार आहे. मग साधित शब्दाचे इतर कोणते प्रकार आहेत? उपसर्ग गटित, प्रत्यय गटित, सामासिक आणि अभ्यस्त, हे 4 प्रकार आहेत. आणि सिद्ध शब्दाचे कोणते? मग ते देशी, तद्भव आणि तत्सम. ठीक आहे. तुमच्या डोळ्यासमोर तो फ्लो चार्ट आला असेल की सिद्ध, साधित, सिद्ध मध्ये 3, साधित मध्ये हे 4 आणि साधित मधल्या ह्या अभ्यस्तचे परत 3. आता पुढचा प्रश्न बघा. विरोधी अर्थ व्यक्त करणारी योग्य जोडी आपल्याला ओळखायची. बघा, विसंवाद आणि संवाद, विरोधार्थी क्लिअर कट निघते. ये बरोबर आहे, ये बरोबर, ये बरोबर, ये. अरे ये सगळीकडेच आहे. आता ठीक आहे. आता बघा, विश्वास आणि श्वास. नाही, श्वास घेणे वेगळे आणि विश्वास वेगळे, म्हणजे हे विरोधार्थी व्यक्त करणारी जोडी आहे का? नाही. म्हणजे तुम्ही सी कट करा, सी कट करा. आता फक्त राहिला विषय, हे डी पण नसणार आहे, कारण विनाश आणि नाश हे समानार्थी शब्द आहेत. आपल्याला विरोधार्थी, कारण हे 2 ऑप्शन कट केल्यामुळे डीचा विषयच राहत नाही. बघा, ए आणि बी, ए बी किंवा ए. आता वियोगी आणि योगी. बघा, योगी म्हणजे काय? तर योगाचा अभ्यासक, पण कसा? निपुण अभ्यासक, योगाचा निपुण अभ्यासक. आणि वियोगी म्हणजे काय? तर कशाचा तरी त्याला वियोग झालाय आणि त्या वियोगामुळे तो दुःखी झालाय, मग त्याला आपण म्हणू शकतो की अरे तो वियोगी आहे. ज्याला कोणाचा तरी वियोग झालेला आहे असा तो दुःखी व्यक्ती. ठीक आहे, म्हणजे वियोगी. म्हणजे वियोगी वेगळे आणि योगी वेगळे. म्हणजे बी पण कट करतोय आपण, म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 1 विसंवादी संवादी हे उत्तर असणार आहे. विरोधी अर्थ व्यक्त करणारी योग्य जोडी. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. आई वडिलांनी मुलांना आहे मायेने वाढवले. इथं वाटू शकतं आपल्याला की हे संकर प्रयोगाचं, त्यातल्या त्यात कोणतं? तर कर्मभाव संकर प्रयोगाचं उदाहरण असू शकतं. तर अजिबात नाही. लक्षात ठेवा, कर्माला भावले. आपण त्यामुळे सांगतो की कर्माला सलानाते असतंय, द्वितीय विभक्ती, आणि शेवटी भावले लालेली. ठीक आहे, लालेली असं असतं शेवटी वाक्याच्या सुरुवातीला. इथं ले लाली आहे. ओके, पण
इथं कर्माला काय दिलंय? ना प्रत्यय आहे. ला आहे का? नाही. म्हणजे हे कर्मभाव तर नसणार आहे. इथं ठीक आहे, इथं ऑप्शन मध्ये संकर प्रयोग हा पर्यायच नव्हता, त्यामुळं फसायचा विषय नव्हता. पण जर इथं कर्मभाव जर प्रयोग असता ना भाव्य प्रयोगाच्या जागी, तर अर्धे लोक फसले असते. तर लक्षात ठेवायचंय, असा जर प्रश्न 2-3 वेळा आलेला आहे आणि भविष्यामध्ये पण रिपीट होऊ शकतो, हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण आहे. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले, आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे. आणि हे जे उदाहरण आहेत ना, हे कर्माला बाहुल्यमध्ये, म्हणजे कर्माला ला प्रत्यय पाहिजे बघा, ला ला ला, आणि शेवटी ले ला ली. वडिलांनी मुलाला शाळेत घातले, आई वडिलांनी मुलीला शाळेत पाठवले, नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातले. तर हे जे 3 उदाहरण आहेत, या 2 उदाहरणांशी अजिबात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. हे आई वडिलांनी मुलांना मायेने, इथं ना आहे ना, तर त्यावेळेस ते भाव्य प्रयोग असणार आहे. जर भविष्यात हा प्रश्न आला आणि पर्यायामध्ये जर भाव्य प्रयोगासोबत जर कर्मभाव संकर प्रयोग हा सुद्धा पर्याय असेल, तर अजिबात फसायचं नाही. लक्षात ठेवायचे, हे 5 वाक्य डायरेक्ट परमनंट मेमरीमध्ये घेऊन जायचे, पाठ करून घ्यायचे, लक्षात ठेवायचे. कशी का असं ना, तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. तर बघा, ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच क्रियापद सारखं सारखं आयोग विचारतं, याला काय म्हणतात? शुद्ध वाक्य, म्हणजेच हे केवळ वाक्य असणार आहे. ठीक आहे. मिश्र वाक्यामध्ये माहिती आपल्याला कोणतं? गौणत्व, बोधक, उभयान्वयी, अव्यय, आणि अजून काय? नाम वाक्य, क्रियाविशेषण वाक्य आणि विशेषण वाक्य, प्लस काय? स्वकाऊस. हे गौणत्व, बोधक, उभयान्वयी, अव्यय. संयुक्त वाक्यामध्ये काय? सविनियुक्त. आणि गौण वाक्य काय? तर ह्या मिश्र वाक्यामध्ये गौण वाक्य असतं आणि त्या गौण वाक्याचे परत 3 प्रकार पडतात: नाम वाक्य, क्रियाविशेषण वाक्य, विशेषण वाक्य. बरं, आता अलंकार वाळका. भिंत खचली, कलतून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसून पारवा तो, खिन्न निरस एकांत गीत गातो. चेतना गुणोक्ती वाटू शकतो, पण चेतना गुणोक्तीमध्ये काय म्हणतोय आपण? की निर्जीव वस्तू इथं सजीव होते, निर्जीव वस्तू सजीव आहे असं समजून आपण चेतना गुणोक्ती अलंकार करतोय. पण इथं काय बघा, पारवा काय करतोय? खिन्न निरस एकांत गीत गातोय. इथं पारव्याच्या स्वभावाचे वैशिष्ट्यपूर्ण आणि हुबेहूब वर्णन केलेले आहे. बघा, स्थितीचे किंवा हालचालीचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले आहे. स्वभाव, त्या स्वभावाची स्थिती, नंतर हालचाल आणि हालचालीचे वर्णन, हे स्वभावोक्ती अलंकारामध्ये लक्षात ठेवायचे. आणि चेतना गुणोक्ती अलंकारामध्ये निर्जीव वस्तू सजीव आहे असं सांगितलं जातं. बघा, ही उदाहरणे बघा, वाळंबे सरांच्या पुस्तकातले तोंडपाठ करून टाकायचे, काहीच करायचं नाही. उदाहरणं लक्षात कशी ठेवायची सांगतो. पोटीचं पद लांबविला तू जातो, पक्षी तू लपवी भूपतया पाहतो. इथं पद लांबविला लक्षात ठेवा. बघा, हे तिसरं उदाहरण आहे, 4 ओळींचं हे उदाहरण आहे, त्यामध्ये पण पद लांबविला आहे. नंतर इथं पारव्याचं एक उदाहरण आयोगाने विचारलेलं आहे, आणि गणपतवाडी, बिडी पिताना वगैरे वगैरे खूप मोठं उदाहरण आहे. तर त्यामध्ये फक्त काय लक्षात ठेवायचंय? गणपतवाणी आणि पद लांबविले आणि पारवा. बघा, गणपतवाण्याच्या स्वभावामुळे लांबची पदे मिळत गेली आणि पारवा हे एक उदाहरण. असे 4 उदाहरणं. गणपतवाण्याच्या स्वभावामुळे म्हटलं की गणपतवाण्याचं जर उदाहरण विचारलं तर स्वभाव आठवणार आहे, म्हणजे स्वभावोक्ती अलंकार. आणि लांबची पदे, हे पद लांबविला, पद लांबविला, हे जर उदाहरण आलं तर तुम्हाला लांबची पदे गणपतवाण्याला भेटली. का भेटली? त्याच्या स्वभावामुळे भेटली, म्हणजे स्वभावोक्ती अलंकार पर्यंत तुम्ही पोहोचणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही 4ही उदाहरणं लक्षात राहणार आहेत तुमच्या. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, खिडकी आत. इथं बघा, खिडकी पहिलं पूर्वरूप आहे तसं राहिलंय. खिडकी, कितीमध्ये किती हे पहिला शब्द आहे तसा राहिलाय. लाडू मध्ये लाडू पहिला शब्द आहे तसा राहिलाय. नदीमध्ये नदी हा पहिला शब्द आहे तसा राहिलाय, म्हणजे ही पूर्वरूप संधी आहे. ओके, पूर्व स्वर कायम म्हणजे पूर्वरूप संधी, यामध्ये पहिला शब्द कायम राहतो. ही ट्रिक लक्षात ठेवायची. बघा, खिडकीत मध्ये खिडकी, काही, केले, जावे, किती, नंतर नदी, थोडे, खावे, नको आणि जावे. तर इथं पहिले शब्द कायम राहतात, त्याच्यावरून तुमच्या लक्षात राहणार आहे की ही पूर्वरूप संधीची उदाहरणे आहेत. पुढचा प्रश्न बघा, आज रात्री शेवटचा खेळ होईल. हे वाक्य प्रश्नार्थी, ते पण कसं? नकारार्थी भविष्यकाळात कसे होईल? बघा, आज रात्री शेवटचा खेळ का होणार नाही? यस, हे असू शकतं, बाजूला ठेवू आपण. नंतर आज रात्री शेवटचा खेळ होईल का? हे तर प्रश्न विचारतोय, म्हणजे हे बी तर नसणार आहे. ओके, बी नसणार आहे, कट केलं. नंतर आज रात्री शेवटचा खेळ होईलच असे नाही, म्हणजे इथं शक्य आहे किंवा अशक्य पण आहे, होईलच असे नाही. इथं काय सांगितलंय की आज रात्री शेवटचा खेळ होईल, इथं 100% होईल, या अर्थाने आपल्याला ते घ्यायचंय की आज रात्री शेवटचा खेळ होईलच असे नाही, म्हणजे सी पण कट करा, सी पण कट करा. ठीक आहे. नंतर आज रात्री शेवटचा खेळ नाही का, इथं पण प्रश्न विचारलाय, म्हणजे डी पण कट करा.
डी पण कट केलं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 कन्फर्म आहे. आज रात्री शेवटचा खेळ का होणार नाही हे उत्तर असणार आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, केवळ वाक्य ओळखायचंय म्हणजेच काय, एकच क्रियापद असणार वाक्य ओळखायचंय बघा. आणि नंतर जावीचं, इथं पण 2 क्रियापद आहेत, जशी तशी. नंतर आदिवासी जंगलात शिकार करून कंदमूळ शोधून खात असत, इथं एकच क्रियापद आहे. आणि सगळंच जरी तरी आहे, म्हणजे हे मिश्र वाक्य असणार आहे. लगेच उत्तर निघतंय, केवळ वाक्य एकच क्रियापद, पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. बघा पुढचा प्रश्न, परत संयुक्त वाक्यावर प्रश्न आहे. संयुक्त वाक्यामध्ये परत एकदा सांगतो, काय स विनियोग लक्षात ठेवायचंय. बघा, आम्हाला नेण्यासाठी जहाज आले म्हणून, इथं परिणामबोधक आहे, म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे. आरती सुरू झाल्यानंतर घंटानाद, इथं एकच क्रियापद आहे, म्हणजे हे केवळ वाक्य आहे. हे जेव्हा तेव्हा आहे, म्हणजे हे मिश्र वाक्य आहे. बघा आता इथं पण म्हणून आहे, इथं पण म्हणून आहे, पण इथं बघा, आमचे शरीर सुदृढ व्हावे, इथं उद्देश आहे म्हणून आम्ही योगासने करतो. आणि उद्देश बोधक मध्ये पण म्हणून असतं. परिणाम मध्ये पण म्हणून असतं. तर त्यावेळेस ते ओळखायचं कसं, तर ज्यावेळेस इथं ह्या म्हणूनच्या अलीकडं जर का विद्यार्थी वाक्याने शेवट होत असेल किंवा विद्यार्थी क्रियापदाने जर शेवट होत असेल, तर ते वाक्य तुम्ही उदाहरणे बघा उद्देशबोधक मध्ये, ती सगळी उदाहरणं तुम्हाला उद्देशबोधक म्हणजे मिश्र वाक्याचे असणार आहेत. ज्या वेळेस या म्हणूनच्या अलीकडचं क्रियापद जर का विद्यार्थीने शेवट होत असेल त्याचा, किंवा ते क्रियापद विद्यार्थी असेल, तर त्यावेळेस ते वाक्य असतं उद्देशबोधक, म्हणजेच काय, तर मिश्र वाक्य. बघा आता या आयोगाने विचारलेली काही उदाहरणे घेतली तर आपण संयुक्त वाक्याची, पण आहे, किंवा आहे, आणि आहे, म्हणून आहे, किंवा आहे, कारण आहे. आणि तू झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते, हे कट करा, हे मिश्र वाक्याचे. जर झटून अभ्यास केला तर यश हमखास मिळते, म्हणजे मिश्र या अर्थाने. इथं की आहे ना, तर ते संकेत बोधक या अर्थाने घेतलेले. नंतर पुढचा प्रश्न बघा, इतपत मुद्दाम झणझण ही शब्दरूपी अव्ययाची कोणती रूपे आहेत. बघा, स्थलवाचक आहेत का, क्रिया कोठे झाली आपण म्हणतो स्थलवाचक मध्ये, इतपत झाली, मुद्दाम झाली, बसतंय का नाही बसत. क्रिया कधी झाली म्हणतो कालवाचक मध्ये, क्रिया कधी झाली, इतपत झाली, मुद्दाम झाली, बसतंय का नाही बसत. संख्या, क्रिया किती झाली या अर्थाने आपण विचारतो, तर आहे काय तर संख्या नाही. रीतीमध्ये आपण काय विचारतो, क्रिया कशी झाली, इतपत झाली, मुद्दाम झाली, यस, क्रिया कशी झाली, मुद्दाम झाली, क्रिया कशी झाली, झणझण झाली, बसतंय, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे. बघा, रीतीवाचक म्हणजे काय, तर क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दाखवणारे क्रियाविशेषण अव्यय. यामध्ये परत 3 प्रकार आहेत. प्रकारदर्शक मध्ये आपण काय म्हणतोय, क्रिया कशी झाली, क्रिया अशी झाली, तशी झाली, जशी झाली, कसे झाली, उगीच झाली, व्यर्थ झाली, फुकट झाली, आपोआप झाली, मुद्दाम झाली, जेवी झाली, तेवी झाली. बघा आता एवढंच जर 2 बाजूला काढले ना, जेवी आणि तेवी, तर फसणारे आपण जेवी तेवी कुठेतरी वाचले वाटतं, पण नेमकं कशामध्ये ते कळत नाही. जेवी तेवी आपल्याला कालवाचक पण वाटू शकतं बरं का, अजिबात फसायचं नाही. जेवी तेवी रीतीवाचक, क्रिया कशी झाली, जेवी झाली, क्रिया कशी, तेवी झाली, क्रिया हळू झाली, सावकाश झाली, जलद झाली. हे जलद, उशिरा, सावकाश, त्यामध्ये आता हे 2 ऍड करा, जेवी तेवी हे कालवाचक वाटते पण आहेत रीतीवाचक. नंतर हे इतपत, पडदिशी, भरभर हे सगळे आहेत रीतीवाचक मध्ये, अजिबात फसायचं नाही. कालवाचक आणि रीतीवाचक मध्ये आपण फसतो. नंतर बघा, अनुकरण वाचक, क्रिया कशी झाली, इथे दोन्ही वाचक शब्द आहेत, झणझण झाली, खुदकन झाली, करकन, झटकन, पटकन, पटपट, टपटप, चमचम, बदाबद, झणझण, खुदकन. आणि निश्चयार्थक, आता निश्चयार्थक बघा, क्रिया कशी झाली, खचित झाली, खरोखर झाली, नक्की झाली, खरेच झाली, निसंशय झाली, निसंदेह झाली. बघा, निश्चयार्थक म्हणजे काय, तर ठामपणा किंवा निश्चय दर्शवणारी क्रियाविशेषणे अव्यय. आता हे कसे लक्षात ठेवायचे, अजून एक सांगतो तुम्हाला. बघा, निश्चयार्थक मधला न जर लक्षात ठेवला ना, तर तुम्ही नक्की, निसंशय, निसंदेह 3 बाजूला काढा, न वरून तुमचे 3चे सिक्वेन्स लावा, नक्की, निसंशय आणि निसंदेह. मग राहते बघा काय, खचित, खरोखर, खरेच, म्हणजे हे ख वाले 3 शब्द आणि हे न वाले 3 शब्द, याला म्हणतात चंकिंग पद्धत. निमोनिक्स मध्ये आपण काय करतो की जर ग्रुपमध्ये काही शब्द असतील तर त्यातून त्याचे 2-3 भाग करतो, जे लक्षात ठेवण्यासाठी. आता तुम्ही फ्लो मध्ये बघा, इतके दिवस वाचताय, खचित, खरोखर, नक्की, खरेच, निसंशय, निसंदेह, पण आता आपण फक्त काय केलं, पार्ट केले. निश्चित मधला न लक्षात ठेवला, त्याच्यावरनं हे 3 शब्द बाजूला काढले, न वाले, नक्की, निसंशय, निसंदेह. आणि उरलेले काय, खचित, खरोखर, खरेच हे ख वाले 3 बाजूला काढले. आता तुमचं कधी विसरल का, अजिबात विसरणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, ऱ्हस्व दीर्घच्या नियमानुसार पुढीलपैकी योग्य शब्द, एकदम सोपा नियम आहे. एकाक्षरी शब्द असेल आणि त्यातला इकार उकार दीर्घ उच्चारला जातो, म्हणून तो कसा लिहितो आपण, दीर्घच लिहितो. हे मी, तू, पी, ही, ती, हे आपण दीर्घच लिहितो. बघा, हे ए बरोबर आहे,
तू बरोबर आहे, इथं पहिलं नाही, रस्व चुकीचे आहेत, म्हणजे ए आणि बी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. इथे बघा अजून नियम आहेत. मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार उकार दीर्घ लिहितो आपण, हे बाळू, आई, चुलती, पिशवी, सुपारी, गिरणी. तसंच मराठीतील तत्सम इकारांत आणि उकारांत शब्द सुद्धा आपण दीर्घ लिहितो. हे कवी तत्सम मध्ये पहिली वेलांटी, पण मराठीत येतो त्यावेळेस बिचाराची दुसरी वेलांटी होती. हे बुद्धी, बुद्धी, गती, गती, हरी, हरी, मधुचं हे मधु. ठीक आहे. तर हे 2-3 नियम आपण घेतलेत. अजून भरपूर नियम आहेत जे तुम्हाला लेखन विषयक नियमामध्ये करायचे. ऑप्शनला ठेवायचंय का? अजिबात नाही. कधी कधी पेपर सेटर काय करतो, एकाच टॉपिकवरचे 2-3 प्रश्न टाकतो, तर त्यावेळेस मात्र आपले ते 2-3 प्रश्न जर गेले ना तर आपली पोस्ट जाऊ शकते, लक्षात ठेवा. नंतर पुढचा प्रश्न बघा. वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगणे. बघा, संपूर्ण माहिती सांगणे प्रयोग विचार आहे का? नाही. पद परिस्फोट, यस. पद परिस्फोट म्हणजे काय? तर शब्दाचं व्याकरण चालवणे म्हणजे पद परिस्फोट. आणि शब्दाचं व्याकरण चालवताना आपण काय करतोय की त्या वाक्यातील प्रत्येक शब्दाची आपण व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगतोय. ओके. आता विभक्ती विचार नाही, वर्ण विचार नाही, ऑप्शन सोपे होते. प्रश्न जरी नवीन वाटला त्यावेळेस तरी ऑप्शन सोपे होते. जर इथे जर का वाक्य पृथक्करण जर पर्यायात असताना ही तर विभक्ती विचारच्या जागी, तर मात्र आपल्याला पद परिस्फोट की वाक्य पृथक्करण यात आपण फसलो असतो. लक्षात ठेवा. पद परिस्फोट म्हणजे काय? तर वाक्यातील शब्दांचा परस्परांशी असणारा व्याकरण विषयक संबंध स्पष्ट करून त्या शब्दांचे वाक्यातील स्थान, कार्य, स्वरूप सांगणे याला पद परिस्फोट किंवा शब्दांचे व्याकरण चालवणे असं म्हणतात. इथं बघा, पद परिस्फोटामध्ये हा कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे की संबंध आहेत पण व्याकरण विषयक संबंध, आणि वाक्यातील स्थान, कार्य आणि स्वरूप हे कीवर्ड लक्षात ठेवायचे. आणि वाक्य पृथक्करणामध्ये वाक्यातील विविध शब्द किंवा वाक्यातील विविध घटक यांचा एकमेकांशी जो संबंध, इथं पण संबंध आहे, पण इथं लिहून घ्या कीवर्ड की एकमेकांशी असलेला संबंध, आणि तो संबंध विशेष करून सांगणे म्हणजे वाक्य पृथक्करण. एकदम सोपे आहेत. कीवर्ड नुसार आपल्याला व्याख्या लक्षात ठेवायचे, त्यामुळं उत्तर फास्ट मध्ये निघतं. नंतर पुढचा प्रश्न बघा. व्यतिरेक वाचक शब्दयोगी अव्ययाचा गट. आता व्यतिरेक वाचक मध्ये आपण कसं लक्षात ठेवलंय की तुझ्या व्यतिरिक्त किंवा आमचं काय बिघडत नाही, तुझ्याशिवाय आमचं काय बिघडत नाही, तुझ्या खिरा तुझ्या विना आमचं काय बिघडत नाही, तुझ्या विना तुझा वाचून तुझ्या परता, म्हणजे एसी तर कन्फर्म आहे. आता बघा, विषयी बद्दल हे आहे षष्टी मध्ये, सॉरी हे संबंध वाचक, विषयी आणि संबंधी, आणि आत, बाहेर, मागे हे स्थलवाचक म्हणजे हे स्थलवाचक मध्ये असणार आहेत. पलीकडे, समोर, जावा. बघा इथं जावा हे ठाई लक्षात राहील, पाशी लक्षात राहील, नजीक लक्षात, समक्ष, आत, बाहेर, पुढे, मध्ये. फक्त जावा जर एकटंच विचारलं का नाही तर मात्र आपल्याला असं वाटू शकतं की हा शब्द वाचलाच नाही कधी. त्यामुळं एक एक शब्द म्हणजे जे अवघड शब्द आहेत का नाही ते बाजूला काढायचे. आता कालवाचक मध्ये बघा, एकतर पहिले ह्याचं उत्तर काढा, ए आणि सी बरोबर असणार आहे. ठीक आहे. आता बघू आपण की शब्दयोगी अव्ययाचे तो एक रॅन्डमली आपण 10-12 घेतले, तुम्हाला कन्फ्युज करणार आहेत ते बघू आपण. कालवाचक मध्ये बघा, नंतर पर्यंत, पावेतो. आता इथं पावेतो हायलाइट करायचा आहे, पावेतो बाजूला काढायचा आहे. हे पूर्वे, पुढे, आधी हे सगळे लक्षात राहतील. पावेतो जर विचारला का नाही हे कालवाचक आहे की आणखी दुसरा कोणता, तर यामध्ये कन्फ्युजन होणार आहे. तर इथं पावेतो लक्षात ठेवायचा आहे. करणवाचक मध्ये लक्षात राहील, तुझ्यामुळे, तुझ्या योगे, तुझ्या करून, तुझ्या कडून, तुझ्या द्वारा, तुझ्या करवी, तुझ्या हाती. ओके. इथं पण हातीला हातून जर लक्षात ठेवलं तर ते पण लक्षात राहील. ओके. आता हेतुवाचक बघा, तुझ्यासाठी, तुझ्या कारणे, तुझ्या करिता, तुझ्या अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त हे लक्षात राहील. पण स्तव जर एकटं विचारलं, फक्त स्तव विचारलं तर मात्र आपण फसणार आहे. स्तव आहे हेतुवाचक, तुझ्या स्तव, तर हेतुस्तव हे लक्षात ठेवायचंय. नंतर व्यतिरेक वाचक, तुझ्याशिवाय, तुझ्या खेरीज, तुझ्या विना, तुझ्या वाचून, तुझ्या व्यतिरिक्त आमचं काय बिघडत नाही. पण परता जर विचारलं का नाही, परता, तर मात्र कन्फ्युजन होणार आहे. परता काय? व्यतिरेक वाचक आहे. तुलनावाचक म्हणजे तुझ्यापेक्षा तो बरा, तुमच्या दोघांमध्ये जरा ह्यो चांगला आहे म्हणजे तुमच्या दोघांमध्ये तुलना केली, तुझ्या परीस त्यो चांगला आहे म्हणजे तुलना केली. पण तरतम जर विचारलं का नाही, तरतम, तर मात्र आठवणार नाही. तर इथं तुलनावाचक मध्ये हे पेक्षा, मध्ये, परीस लक्षात राहील, तुलना केली. पण तरतम हे दोन्ही शब्द मात्र लक्षात ठेवायचे. मग योग्यतावाचक, तुझ्या योग्य, तुझ्यासारखा, तुझ्या जोगा, तुझ्या सम, तुझ्या प्रमाणे, तुझ्या समान हे लक्षात राहील, योग्यतावाचक. पण बर हुकूम जर विचारलं का नाही तर आठवणार नाही, लक्षात ठेवा. अजून पण सांगतो, बर हुकूम आपण वाचलंय कुठेतरी, असं तिथं आठवतं, पण नेमकं कुठं वाचलं हे लक्षात राहत नाही. तर एकच सांगतो, आता बर हुकूम एक सीन सांगतो की आपण आपल्या मित्रासोबत वगैरे मुलगी पाहायला वगैरे गेलो त्याच्यासाठी, तर तो नंतर आल्यावर काही एकटा निर्णय घेत नाही, तो आपल्याला विचारतो की कशी आहे, योग्य आहे का माझ्यासाठी. मग आपण काय म्हणतो, अरे बरी आहे.
योग्य आहे का, तर आपण काय म्हणतो बरी आहे. म्हणजे इथं योग्य आणि काय बरी एकच आहे. योग्य आहे, बरी आहे म्हणजे बरहुकूम. बरहुकूम म्हटलं की तुम्हाला काय आठवणार आहे, बरी हा शब्द आठवणार आहे. आणि बरी म्हणजेच काय, तर योग्य आहे म्हणजे योग्यतावाचक. तर असे पाठांतर न करता तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायचे. संबंधवाचक काय, विषयी, विषयी, संबंधी. तर आता परत एकदा सांगतो, हे कालवाचक मध्ये तुम्हाला पावे तो लक्षात ठेवायचा आहे, स्थलवाचक मध्ये तुम्हाला जावा लक्षात ठेवायचा आहे, करणवाचक मध्ये तुम्हाला हाती लक्षात ठेवायचा आहे, हेतुवाचक मध्ये तुम्हाला स्तव, व्यतिरेक वाचक मध्ये परता, तुलनावाचक मध्ये तरतम, योग्यतावाचक मध्ये बरहुकूम आणि संबंधवाचक मध्ये काही लक्षात ठेवायची गरज नाही. लक्षात राहील विषयी, विषयी, संबंधी. पण यातला पण विषय जर बाजूला काढला ना, विषय, तर मात्र फसू शकतो. बघा पुढीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आलेला नाही. पेपर आलाय का, आलाय. तिकीट आलंय का, आलंय. पगार, पगार नाही. पगार कुठून आलाय, पोर्तुगीज. पोर्तुगीज खलाशी, तुम्ही 3 मिनिटाची ट्रिक आहे आपली युट्यूबला, तर ती ऐका. पोर्तुगीज खलाशी बिचारा पोर्तुगीज वरनं तो शेतकऱ्यांचा पगार करायला आलेला होता. कुठलं शेती, तर त्या शेतीमध्ये काय काय पिकायचं, नंतर ते झाल्यावर ते कशा कशाचा कोणत्या कोणत्या फळांचा लिलाव करून परत जाताना सोबत पायरी आंब्याचं लोणचं कसं घेऊन जातोय ते सगळं लक्षात ठेवायचंय. फक्त एक सीन लक्षात ठेवला की तुम्हाला पोर्तुगीज खलाशी, पोर्तुगीज शब्द सगळेच्या सगळे लक्षात राहणार आहेत. मग इथं पोर्तुगीज आपण बाजूला काढतोय, जो की पगार शब्द बाजूला काढतोय, जो की पोर्तुगीज भाषेतला, आणि बाकी सगळे इंग्रजी भाषेतले. बघा हे मार्क, नंबर, टीचर हे सगळे तुम्हाला लक्षात राहतील इंग्रजी मधले. पण हे जे शब्द आहेत ना, टेबल, पेपर, सर, बस, तिकीट, मोटर, बटन, हे थोडेसे एकदा दोनदा वाचून घ्यायचे, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. बघा जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंगवचन पुरुषास अनुसरण असते, म्हणजे काय असणार आहे भावा, कर्मणी प्रयोग असणार आहे ना. मगाशीच पाहिले आपण कर्तरी, इथं कर्त्याच्या लिंगवचनानुसार असेल तर कर्तरी, कर्माच्या लिंगवचनानुसार असेल तर कर्मणी, आणि दोघांच्या पण नसेल तर भावे, आणि भावेमध्ये 3N1 तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एक वचन. बघा लागवी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आर्जवी, लंपट. आता लंपटचा तर नाही, लंपट नसणार आहे समानार्थी. का, तर लंपटचा अर्थ काय, आसक्त, नंतर कामुक. आणि हे लाडीवाळ, प्रेमळ, आर्जवी हे सगळे लागवी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. भविष्यामध्ये आगामी परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, याचे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे. आर्जवी, नंतर लाडीवाळ आणि प्रेमळ. नंतर पुढचा प्रश्न बघा, पाणी पाजणे याचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. बघा या पाण्यावर का नाही जवळपास 10 ते 12 वाक्प्रचार आहेत, ते सगळे वाक्प्रचार करायचे, वारंवार विचारले जातात. पाणी पाजणे म्हणजे काय, तर पराभव करणे. इथं पाणी ग्रहण करणे असा कुठला वाक्प्रचार नाही. इथं पाणी पडणे लिहा. पाणी पडणे म्हणजे काय, तर वाया जाणे. जे काही चांगलं काम केलं त्याच्यावर सगळं पाणी पडलं आपण म्हणतो, वाया जाणे. नंतर पाणी मुरणे म्हणजे काय, तर दोषाला कुठतरी पाणी मुरतंय, दोषाला जागा असणे. नंतर पाणी पाजणे म्हणजे काय, तर पराभव करणे. नंतर पुढचा प्रश्न बघा, अधिपती, अपमान, निरोगी या शब्दाचा प्रकार. आता हे प्रत्यय आहेत का नाहीत, उपसर्ग आहेत का, येस, म्हणजे बी बरोबर असणार आहे. शब्द साधित, अंशाभ्यस्ताचा काय विषय नाही. इथं प्रत्यय आणि उपसर्ग मध्येच आपलं कन्फ्युजन होतं, शब्दाच्या मागे का शब्दाच्या पुढे. पण आता सगळं कन्फ्युजन क्लिअर झालेलं असेल तुमचं. प्रत्यय साधित मध्ये शब्दाच्या पुढे, उपसर्ग साधित मध्ये शब्दाच्या पूर्वी. हे शब्दाच्या पूर्वी आहेत म्हणजे हे उपसर्ग घटित शब्द आहेत. यामध्ये पण मराठी शब्द, मराठी उपसर्ग, नंतर फारसी, अरबी उपसर्ग हे पाठ पाहिजे. संस्कृत जास्त आहेत, संस्कृत करू नका. मराठीमध्ये काय, तर अन, अद, अवनी, आडपड, फटभर, आडपड, फटभर. ठीक आहे, अन, अद, अवनी, आडपड, फटभर या सिक्वेन्सने पाठ करायच्यात. आणि अरबी फारसीमध्ये काय, गैर, हर, सरदर, नाबद, बिनबे, कमेन. कमेन, गैरहर, सरदर, नाबद, बिनबे, कमेन या सिक्वेन्सने पाठ करायचे. आणि उरलेले तुम्हाला संस्कृतमध्ये टाकायचे. आता यामध्ये संस्कृत आणि मराठीमध्ये कॉमन आहेत बघा. निक हा उपसर्ग दोन्हीकडे पण आहे, संस्कृतमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. तर संस्कृतमध्ये काय काय बघा, निर्धन, निर्लज्ज, निरंतर हे संस्कृतमध्ये येणार आहे. आणि मराठीमध्ये कोणतं, तर निनावी, निकोप, निलाजरा हे मराठी उपसर्ग असणार आहेत, निवाले. ओके. नंतर औ हा पण दोन्हीकडे कॉमन आहे, संस्कृतमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे. संस्कृतमध्ये कोणते कोणते आहेत, हे अवतरण, नंतर अवमान. ठीक आहे, हे शब्द सगळे संस्कृतमध्ये असणार आहेत, औवाले. आणि मराठीमध्ये अवजड, अवदसा,
नंतर अवलक्षण, अवलक्षण, ठीक आहे, अवलक्षण हा सुद्धा मराठी उपसर्ग, पण कोणता? औ. नंतर पहा, अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे म्हणजे काय? तर हातावर पोट भरणे. यस, हातावर पोट भरणे म्हणजे काय? अंग मेहनतीने, अंग मेहनत आणि त्याने उपजीविका करणे. नंतर हात गहाण ठेवणे म्हणजे काय? तर स्वतःला दुसऱ्याच्या ताब्यात देणे, स्वतःला दुसऱ्याच्या ताब्यात देणे. हातावर आणणे म्हणजे काय? तर मी सगळं आता GS सगळं माझ्या हातावर आणले म्हणजे यशस्वी होणे, किंवा सगळे विषयावर हातावर आणलेत म्हणतो ना आपण, की आवाक्यात आणणे, तर यशस्वी होणे. आणि हातावर मिळवणे म्हणजे काय? तर कष्ट करून मिळवणे, कष्ट करून मिळवणे. पुढचा प्रश्न बघा, हसरे मूल. हसरे यामध्ये हस हा धातू आहे ना, म्हणजे धातू साधित विशेषण आहे. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. धातू साधित विशेषणामध्ये जाणारा काळ, नंतर पिकलेला आंबा, नंतर वाहते नदी, नंतर पेटते ज्योत, नंतर हसरे मुलगी, हे सगळे आहेत ना धातू पासून बनलेली विशेषणे म्हणजे धातू साधित विशेषणे. एकदम सोपे. नंतर पत्राची वैशिष्ट्ये, वरील सर्व, स्पष्टता, अचूकता, सुटसुटीतपणा, नम्रता. बघा, याच एकाच पेपरमध्ये पत्रावर 2 प्रश्न आहेत, पण नंतर प्रश्न आलेला नाही, सिलेबसमध्ये पण नाही, त्यामुळे जास्त काय त्यामध्ये पडू नका. नंतर पुढचा प्रश्न बघा, विचार करणे सोपे नाही, डोके दुखू लागणे हे त्याचेच लक्षण आहे. या स्पष्टीकरणाच्या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. बघा, डोके उठणे, यस असू शकतं की डोके दुखू लागणे म्हणजे डोके उठणे, हे तर शब्दशः अर्थ आहे, म्हणजे ए तर असणार आहे. BC कट करा, CD कट करा. डोके भडकणे, डोके भडकणे म्हणजे काय? तर राग येणे, म्हणजे खूप राग येणे. आता विचार करणे सोपे नाही, डोके दुखू लागणे. आता डोके दुखू लागताना राग कशाला येईल? बरोबर आहे ना, म्हणजे डोके भडकणे आपण कट करू शकतो, म्हणजे बी पण कट केलं. जर डोके उठणे कन्फर्म असेल तर बी पण आपण कट, नंतर डोके भडकणे तर कन्फर्म चुकीचं आहे, म्हणजे बी पण कट करतोय, म्हणजे फक्त AD, डोके खाजवणे आणि डोके उठणे. डोके उठणे कन्फर्म आहे, डोके खाजवण्याबद्दल थोडीशी संशयता आहे, पण डोके भडकणे पण कन्फर्म चुकीचं आहे, म्हणजे ए आणि डी उत्तर असणार आहे. बघा, डोके वर काढणे म्हणजे काय? तर उदयास येणे, एखादे संकट डोकेवर काढतं म्हणजे पुन्हा एकदा उदयास येते. डोके खाजवणे म्हणजे काय? तर आठवण्याचा प्रयत्न करते, आठवण्याचा प्रयत्न करणे. आणि डोके उठणे म्हणजे काय? तर डोके दुखणे. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न आहे, ऑप्शन वरून पण सोडू शकतो. परीक्षेमध्ये थोडंसं आपलं कन्फ्युजन करतं या टाईपचे प्रश्न, पण पर्याय बघायचे, पर्याय इलिमिनेट करायचे, परफेक्ट माहित असणारे आणि परफेक्ट इलिमिनेट असणारे जर बाजूला काढले की उत्तरापर्यंत जाता येते. बघा, त्याच्यासाठी 1000 रुपये हे देखील मोठी रक्कम आहे, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? बघा, होकारार्थी आणि विधानार्थी, हे नकारार्थी आणि आज्ञार्थीचा काही विषय नाही, पण हा प्रश्न आहे तो कॅन्सल झालेला आहे. जर तुम्ही विधानार्थी वाक्य आणि होकारार्थी वाक्य जर याची आतापर्यंत 7 उदाहरणे आयोगाने विचारलेले, यातले 4 उदाहरणे जर बाजूला काढली ना, त्याचं उत्तर विधानार्थी दिले, 3 उदाहरणामध्ये आयोगाने होकारार्थी उत्तर दिले. तर हे 4 उदाहरणं जर तुम्ही बाजूला काढली ना, तर 4 उदाहरणामध्ये तुम्हाला दिसेल स्थलवाचक आणि कालवाचक जर शब्द असतील तर तुम्हाला ते विधानार्थी उत्तर आहे, आणि हे जर स्थलवाचक आणि कालवाचक शब्द नसतील तर उत्तर होकारार्थी. हे 7 उदाहरणं तुम्हाला पाहायचेत PYQ मध्ये, ते भेटतील तुम्हाला. तर हा प्रश्न आता आयोगाने होकारार्थी का विधानार्थी, तर हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. तर पुढचा प्रश्न बघा, पियुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. बघा, आयोगाचा फेवरेट आहे. पियुषला अमृत म्हटलं जातं, सुधा म्हटलं जातं, पियुक माहिती आहे का? माहिती नाही. विष, पण विष नाही म्हटलं जातं, विष तर क्लिअर कट विरुद्धार्थी आहे, लगेच उत्तर निघतंय. म्हणजे इथं आपल्याला एक नवीन शब्द सापडला, पियुख. पियुकलाच काय म्हटलं जातंय? पियुष, सुधा, अमृत, नंतर संजीवनी. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न, ओ हो, अब, ओ, बापरे, आहा हा, ही कोणती अव्यय आहेत? तर आश्चर्यदर्शक आहेत ना, अब, ओ, बापरे, आश्चर्यकारक आहेत, एकदम सोपे. बघा, हर्षदर्शक मध्ये आहा हा, वा वा, आहा, ओ. नंतर शोकदर्शक मध्ये एकदा वाचून घ्या, माझी काही बोलत नाही, फक्त लक्षात ठेवत होतो, जे कन्फ्युज करणार आहे ते लक्षात ठेवायचे. बघा, विरोध दर्शक मध्ये बघा, हे हॅट आणि हट. बघा, हॅटला विरोध करायचा, टोपी तुम्हाला दिली का नाही, विरोध करायचा आहे, म्हणजे हॅट येणार आहे विरोध दर्शक मध्ये, उरलेलं हट आहे का नाही ते येणार आहे तिरस्कार मध्ये. ठीक आहे. नंतर बघा, इथं छत आणि हुडूत हे पण कन्फ्युज करतात की विरोध आहे का तिरस्कार आहे, पण या हत
सॉरी, छत आणि हुडूत मधला त लक्षात ठेवायचा बघा. त, हुडूत आणि छत मधला त लक्षात ठेवला ना तुम्ही शेवटचा, तर त्या त वरनं तुम्ही तिरस्कारपर्यंत पोहोचायचे. ठीक आहे, ते विरुद्ध दर्शक मध्ये नाहीत. आणि इथं छट हा विरुद्ध दर्शक मध्ये येणार आहे, हॅट हा विरुद्ध दर्शक मध्ये येणार आहे, पण हट मात्र तिरस्कार मध्ये येतोय. हट मात्र तिरस्कार मध्ये येतोय. तर हे थोडंसं कन्फ्युज करणारे शब्द आहेत, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. नंतर बघा पुढचा प्रश्न, क्रिया केव्हा घडली, कशी घडली व कुठे घडली हे सांगणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हटलं जातं? क्रियाविशेषणाव्यय. एकदम सोपं आहे ना. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषणाव्यय. इथं फक्त जर का क्रियाविशेषण विचारलं ना, तर इथं अविकारी नाही पाहिजे, इथं काय पाहिजे मग विकारी पाहिजे. तर हे फक्त कन्फ्युजन लक्षात ठेवायचे. वारंवार प्रश्न विचारलेले क्रियाविशेषण अव्ययावर आणि फक्त क्रियाविशेषणावर. बघा हे क्रियापदाचे विशेषण असतं, परंतु कसं असतं अविकारी. काय? हे क्रियाविशेषण अव्यय अविकारी असणार आहे. बघा क्रियापदाने केलेली क्रिया केव्हा, कोठे, कशी, किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली अशा प्रकारची माहिती देणाऱ्या अविकारी शब्दांना क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. कोण म्हणते असं? मोके दामले साहेब म्हणतात, मोके दामले सर म्हणतात. बघा, मुलगा सावकाश पळतो, मुलगी सावकाश पळते, ते सर्व सावकाश पळतात. सावकाश सगळे पळतायत, पण सावकाश बदलतंय का? सावकाश बदलत नाही. सावकाश मात्र अविकारी राहते, म्हणजे ते क्रियाविशेषण अव्यय आहे. तर पुढचा प्रश्न बघा, दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला. आता दुश्मनचं माहिती आहे आपल्याला की दुश्मनला रिपू म्हटलं जातं, वैरी म्हटलं जातं, शत्रू म्हटलं जातं. कलह म्हटलं जातं का? नाही. कलह म्हणजे काय? तर वाद, नंतर भांडण म्हणजे कलह. आणि हे रिपू, वैरी, शत्रू लिहून घ्यायचे, तिथे दुश्मन शब्दासाठी वापरले जातात. अजून कोणता जर शब्द असेल तर तुम्ही ऍड करू शकता, रिव्हिजनला कामी येईल. आता न्यूनत्व बोधक, पण, परी, परंतु, बिकल्पमय. बिकल्पमय बघा, हे ए सी कट करा, सी डी कट करा. आता बी कन्फर्म असेल तर दोन पर्याय तुम्हाला निघतात. अजून काय? इथं पण आहे, ए पण आहे आणि डी पण आहे. मग बाकी आणि तरी आणि की आणि तर. आता पण, परी, परंतु आणि बाकी आणि तरी, हा की, तर आणि बाकी तरी मध्ये तुमचं कन्फ्युजन आहे. बघा इथं बाकी शब्द परमनंटली लक्षात ठेवा. आता इथून पुढं बाकी हा शब्द आपण कुठं वापरतोय? न्यूनत्व बोधक मध्ये वापरतोय. बी आणि टी उत्तर असणार आहे. यात वागरचा विषय नाही. की तर कुठं टाकणार आहे आपण? संकेत बोधक मध्ये वापरतोय, संकेत बोधक मध्ये. आणि बाकी आणि तरी हे न्यूनत्व बोधक मध्ये. म्हणजे न्यूनत्व बोधक मध्ये आपण पाठ काय करायचो? पण, परी, परंतु. ठीक आहे, पण, परी, परंतु. पण अजून दोन शब्द पाठ करायचे, बाकी तरी. पण, परी, परंतु, बाकी तरी. पण, परी, परंतु, बाकी तरी. बाकी शब्द लक्षात ठेवायचा आहे न्यूनत्व बोधक मध्ये. नंतर पुढचा प्रश्न बघा, हसव, बसव, चालव हे कोणते आहेत? शक्य आणि प्रयोजक. पण उत्तर दिलेलं आहे प्रयोजक. हे साधितचा विषय नाही, सिद्धचा विषय नाही. बघा साधित कोणता असणार आहे? थंड पासून थंडाव, दूर पासून दुराव. म्हणजे नाम, विशेषणाव यांच्यापासून जे बनलेले आहेत नाही, हाताळ, पुढार, लांबव, स्थिराव, माणसाळ, जपाव, हे सगळे आहेत साधित क्रियापदे. आता इथं उत्तर प्रयोजक दिलेले. का दिलेलं आहे? याच्या खोलात जाऊ नका, प्रश्न कॅन्सल पण झालेला नाही. जर तुम्ही पुस्तक बघितलं तर हे हसव, बसव, चालव हे शक्य मध्ये पण आहे, प्रयोजक मध्ये पण आहे. ठीक आहे, जर ऍज इट इज प्रश्न रिपीट झाला ऍज इट इज, तर प्रयोजक उत्तर टाकायचे. आणि जर या दोघी पैकी एकच पर्याय असेल, इथं प्रयोजकच्या जागी जर दुसरा पर्याय असेल तर तुम्ही शक्य उत्तर टाकायचे. समजा ऍज इट इज प्रश्न आला तर प्रयोजक उत्तर टाकायचे. त्या शक्यच्या जागी जर दुसरा पर्याय असेल तर प्रयोजक उत्तर टाकायचे. म्हणजे ऑप्शन वरून तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वारुड परिसरात धर्मबाबा दानशूर म्हणून प्रसिद्ध होते, परंतु त्यांच्या पोटी मात्र मुरलीधर हा अत्यंत मूर्ख माणूस. अत्यंत मूर्ख माणूस म्हणजे अकलेचा खंदक. पर्याय क्रमांक 2 हे आयोगाचं फेवरेट आहे, अत्यंत मूर्ख. बघा गाजर पारखी म्हणजे कशाचीही पारख नसलेला का चांगल्याची पारख? तर इथं काय? चांगल्याची लक्षात ठेवायचे, चांगल्याची पारख नसलेला म्हणजे गाजर पारखी. गुळाचा गणपती म्हणजे काय? कर्तृत्वहीन मनुष्य. हा जो गुळाचा गणपती असलो का नाही, तो त्याला जर भूक लागली का नाही तर स्वतःचाच तो गुळ घेतो आणि खातो, पण काम मात्र काय करत नाही, म्हणजे कर्तृत्वहीन मनुष्य. नंतर कर्णाचा अवतार काय? तर दयाळू होईल का? दयाळू म्हणजे कर्णाचा अवतार तर नाही. लक्षात ठेवा, कर्णाचा अवतारसाठी काय? दानशूर, उदार, हे कर्णाचा अवतारसाठी लक्षात ठेवायचे. नंतर पुढचा प्रश्न बघा, राजूला भूक लागली तो इतरांच्या आधी जेवला या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर कसे होईल? म्हणजे केवळ वाक्य म्हणजे काय? तर एकच क्रियापद. म्हणून आहे, इथं म्हणून आहे, कारण आहे, म्हणजे हे बाजूला काढले.
बी निघते बरोबर, फक्त बी बरोबर, एकच क्रियापद, एकच उद्देश, एकच विधेय, केवळ वाक्य, यालाच काय म्हटलं जातं, शुद्ध वाक्य सुद्धा म्हटलं जातं. वारंवार विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने 2021च्या पेपरचं डिकोडिंग आपण केलेलं आहे. एकदम सिंपल मध्ये 1 तासामध्ये 55 प्रश्न जवळपास आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे, धन्यवाद.